नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. राज्यात नगर परिषद आणि पंचायत निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर झालं आहे. त्यामुळे राजकीय वातावरण तापल्याचं चित्र पाहायला मिळतंय. याच पार्श्वभूमीवर भंडारा जिल्ह्यातील आमदार नरेंद्र भांडेकर यांचे अत्यंत निकटवर्तीय समजले जाणारे लोकसभा प्रमुख जॅकी रावलानी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या या निर्णयामुळे शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसला. भंडारा पवनी विधानसभेतील आमदार नरेंद्र भांडेकर यांच्या आतापर्यंतच्या निवडणुकीमध्ये जॅकी रावलानी यांची महत्त्वाची भूमिका होती. रावलानी यांची पक्षातील कामगिरी पाहता त्यांना भंडारा लोकसभेचे युवा सेना अध्यक्ष करण्यात आले. मात्र आता त्यांनी पत्नीला तिकीट न दिल्यामुळे भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसला असल्याचं बोललं जातं, असंही म्हटलं जातं. भंडारा नगर परिषद अध्यक्षाच्या तिकीट वाटपादरम्यान जॅकी रावलानी यांनी आपल्या पत्नीसाठी तिकीट मागितले होते, पण जेव्हा त्यांना शंका आली की त्यांना तिकीट मिळणार नाही, तेव्हा अखेर त्यांनी भाजपाचा झेंडा हाती घेतला. नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रावलानी यांचा भाजपात प्रवेश करणे हे शिंदे गटासाठी धक्का मानला जातो. भाजपामध्ये प्रवेश करण्याबाबत बोलताना रावलानी म्हणाले की मागील 17 वर्षापासून मी शिवसेनेत कार्य करत होतो, पण मागील काही दिवसापासून जी हुकुमशाही पद्धतीने वागणूक ते देत होते, स्वतःच्या पक्षातील नेत्यांना त्रास देत होते, त्यामुळे मी भाजपमध्ये प्रवेश करणार, असंही त्यांनी म्हटलं. प्रत्येक पक्षात लोकशाही पद्धत असते, सगळ्यांकडे तिकीट मागण्याचा अधिकार असतो, पण तोच मी केला. पण मुख्य विषय तिकीट मागण्याचा नसून त्यांनी हुकुमशाही पद्धतीने माझीच पत्नी उमेदवार राहील असं डिक्लेअर केलं होतं.